धान्य घोटाळा उघड, अकोलेत रेशनची गाडी पकडली, पोलिसांकडे जमा। अकोले दिनांक 7 जुलै 2025। आज अकोले तालुक्यात पुन्हा एकदा शासकीय रेशनच्या धान्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे। गोरगरिबांना दिल्या जाणाऱ्या धान्यावर डल्ला मारणाऱ्यांचा पर्दाफाश करत सामाजिक कार्यकर्त्यांनी धान्याने भरलेली एक संपूर्ण गाडी पकडली आहे। ही घटना बाजारपेठेतील मुख्य चौकात भर पावसात घडली। ट्रकमध्ये 100 पोत्यांहून अधिक धान्य भरलेले होते। संशयास्पद हालचाल लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ कारवाई करत गाडी अडवली। यानंतर घटनास्थळी पोलीस बोलावून गाडी क्रमांक MH17 BD 1107 ची तपासणी करण्यात आली आणि पंचनामा करून गाडी अकोले पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली। पंचनाम्यात धान्याची माहिती स्पष्ट दिली असून शासकीय वितरण व्यवस्थेतून हे धान्य अनधिकृतरित्या बाहेर नेले जात होते असा ठपका ठेवण्यात आला आहे। या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे। या घोटाळ्यामुळे स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। आज अकोले सोसायटी या ठिकाणी शासकीय रेशन हे जे केंद्र सरकार राज्य सरकारने गोरगरिबांसाठी दिलेलं आहे फ्रीमध्ये, त्यातलं APLचं जे धान्य आहे मार्च 2025चं अकोले सोसायटीला परमिटप्रमाणे धान्य आलेलं नाही, फक्त परमिट आलेलं आहे। आणि मार्च 2025चं जे रेशन आहे ते आज 7 जुलै 2025ला या ठिकाणी ती गाडी आली। काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही माहिती भेटली आम्हाला की मार्च महिन्यामध्ये रेशन आलेलं नाही आणि ते आता जुलैमध्ये येते। त्यानंतर त्या गाडीची चौकशी केली असता सदर गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं परमिट आढळलेलं नाही, फक्त पास होता। त्या पासच्या आधारे चौकशी केल्यानंतर सदर गाडी ही खेतेवाडीला भरलेली होती असं गोडाऊन कीपर शिंदे साहेब यांच्याकडून कळलं। तर गाडी खेतेवाडीला भरलेली असताना ती अकोले सोसायटीला गाडी आली कशी, हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। ही गाडी अकोले सोसायटीची नसून खेतेवाडी सोसायटीची आहे, परंतु अकोले सोसायटीचं मार्च महिन्यामधलं धान्य हे कुठं गायब झालं आणि ते 4 महिन्यानंतर इथं कसं चर्चा झाल्यानंतर मग हा माल नंतर मार्चचा माल आज आलेला आहे। गोडाऊन कीपरचं म्हणणं की मी मार्चमध्येच माल पाठवलेला आहे आणि रेशन धारकांनंतर मिळालेलं नाही। मग हा माल गेला कुठं होता? मग आज तो जुलै महिन्यात पुन्हा हा माल इथं पाठवलेला आहे आणि त्या मालावर परमिट पण नाही, कोणाची गोडाऊन कीपरची सही आहे, पण तो म्हणतो माल तुम्हाला अकोले सोसायटीचा मी मार्चमध्ये दिलेला आहे। मग हा माल कुठून आला? सही तर आहे त्यांची, गोडाऊन कीपरची सही आहे पण परमिट नाही दिलेलं। मग गाडीवाल्याने काही माल चोरून आणला का गोडाऊनमधून? सदर त्यांच्या सांगण्यावरून असं आले। आम्ही यांना विचारलं असता पुरवठा अधिकारी, ते म्हणे याला परमिट लागतं, परमिट शिवाय गोडाऊनमधून गाडी बाहेरच येत नाही। मग विदाऊट परमिट गाडी बाहेर आली म्हणजे याच्यात 100% काळा बाजार आहे काहीतरी, त्याची पूर्णपणे चौकशी व्हावी अशी आमची मागणी। गेल्या कित्येक जवळपास 1.5 ते 2 वर्ष झाले या गोष्टीवर आम्ही सर्व संदीप असेल, सचिन भाऊ असेल, मी असेल, नितीन मामा असेल, आम्ही सगळेच वॉच ठेवून होतो की कधीतरी हे सापडणार आपल्याला कुठंतरी। आत्ताच्याही या सोसायटीच्या इलेक्शनला आम्ही थोडी माघार घेतली की नाही ठीक आहे हे सगळं सुरळीत करतील, परंतु आज परत तीच गोष्ट झालेली जी इथून मागे होत होती। या गोष्टीतून आम्हाला एकच सांगणं आहे की इथून पुढं असं काही झालं नाही पाहिजे आणि ही जी गोष्ट झाली हिची सखोल चौकशी झाली पाहिजे। याच्यात जे दोषी सापडतील त्यांची 100% निलंबन केलंच पाहिजे। म्हणजे आम्ही निवडणूक जेव्हा झाली तेव्हा या वारंवार या धान्य दुकानात भ्रष्टाचार होतो असे नागरिकांचा आरोप होता। म्हणून आम्ही नवीन संचालक मंडळ देताना त्या संचालक मंडळाला असं सांगितलं की तुम्ही अतिशय काटकसरीनं कारभार करून याच्यावर लक्ष ठेवा, पण आता त्यांच्याच कार्यकाळात अशी घटना उघडकीस आलेली आहे। त्याच्यामुळं त्यांनी सुद्धा याच्यात कोण दोषी याच्यावर निश्चित कारवाई केली पाहिजे। आणि हे गोरगरिबांचं धान्य आजपर्यंत APLच्या लोकांना धान्यच भेटत नाहीये, या ठिकाणी त्याची शोकांकित आहे या किती यांनी गोरगरिबांचं धान्य खाल्लंय याची पण एकदा माहिती घेतली पाहिजे। कारण निवडणुकीच्या काळात आम्ही मिटिंगांना जेव्हा बसत होतो 1000 कट्ट्याचा भ्रष्टाचार झाला, 1000 कट्टे यांनी विकलेत असे आमच्या समोरासमोर, यांनी 250 विकले, यांनी 200 विकले, अशा प्रकारचं इथं चर्चा होत होती। म्हणजे जर असा प्रकारचा भ्रष्टाचार होत असेल तर या सोसायटीचं हे जे दुकान आहे हे चालू ठेवायचं की नाही? कारण हे दुकान चालू ठेवल्यामुळे इथं नवलेवाडी, धुमळवाडी, शेकेवाडी परिसरातला भाग येतो आणि कसं मोठं दुकान असल्यामुळे स्थानिक लोक जास्त लक्ष देत नाही। मग हे जो दुकानं जर नवलेवाडीला चालू झालं, धुमळवाडीला शेकेवाडी, तर स्थानिक लोक या ठिकाणी त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवतील। याच्यावर एक दक्षता समिती असते, आजपर्यंत इथं दक्षता समितीच हयात नाहीये आणि दक्षता समिती हयात नसताना तहसीलदारांनी हे दुकान चालूच कसं ठेवलं हा मोठा प्रश्न आहे। दक्षता समिती या ठिकाणी हयात नाही म्हणजे नगरपंचायतच्या थ्रू दक्षता समिती येते। आपण नगरसेवक होता आणि आता बी आपल्या कुटुंबामध्ये आपल्या सौभाग्यवती नगरसेवक आहे, म्हणजे याची सखोल चौकशी करून अंतरिम अहवाल आपण सबमिट करणार आहोत।
सध्या मी तिला असं सांगितलं जातं आहे की ही 3 महिन्यापूर्वीचीच गाडी विकली गेलेली आहे आणि 3 महिन्याच्या असताना सुद्धा ती परस्पर एका ठेकेदारांनी बाहेरच्या बाहेर विकली, परंतु आज गोडाऊनमधून बाहेर येते, म्हणजे कुठंतरी गोडाऊनवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. काय सांगाल साहेब? आता हे सगळं चौकशी केल्यानंतरच निष्पन्न होईल. त्याच्या अगोदर आपल्याला असं ऑफिशियली काही सांगता येणार नाही.